तुम्ही वापरत असलेली लिफ्ट सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित करणारी एक घटना समोर आली आहे। लिफ्टमध्ये अडकलेल्या 2 लहानग्यांना वाचवण्यासाठी एका मुलीच्या संघर्षाचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या मुलीचं कौतुक होत असलं तरी लिफ्ट किती सुरक्षित हा प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय। तुम्ही वापरता ती लिफ्ट सुरक्षित आहे का? लिफ्टमध्ये अडकलेल्या 2 लहानग्यांची मुलीने केली सुटका। मुलांचा जीव वाचवणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल। लिफ्टच्या तांत्रिक बिघाडांचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। लिफ्टमधून 2 लहानग्यांची सुटका करणाऱ्या एका मुलीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे 2 लहान मुलं आत अडकली होती, मात्र या मुलीने आपल्या जीवाची पर्वा न करता धैर्य दाखवत या मुलांचा जीव वाचवलाय। लिफ्टमध्ये अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बंद होत असलेला दरवाजा या मुलीनं पायानं रोखून धरल्याचं या व्हिडिओत दिसतंय। या मुलीनं दाखवलेल्या प्रसंगावधानानं आणि इतरांनी केलेल्या मदतीमुळे मुलं लिफ्टमध्ये अडकली नाहीत। या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी या मुलीच्या धाडसाचे तोंड भरून कौतुक करत आहेत। या मुलीचं कौतुक होत असलं तरी लिफ्टमधील तांत्रिक बिघाडाचा आणि लिफ्टच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। इमारतीतील लिफ्टच्या तांत्रिकदृष्ट्या सुरक्षिततेची खात्री करा। सोसायटीकडून लिफ्टचा नियमित मेंटेनन्स होतो का याची पडताळणी करा। वीज गेलेली असताना लिफ्टमधील पॉवर बॅकअपची खात्री करा। लहान मुलांना कधीही लिफ्टमध्ये एकटे सोडू नका। लिफ्टमध्ये प्रवेश करताना किंवा बाहेर पडताना मुलांचा हात धरून ठेवा। क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये प्रवास तर करत नाही ना याकडे लक्ष ठेवा। इमारतीमध्ये आग लागली असल्यास किंवा भूकंप झाल्यास कधीही लिफ्टचा वापर करू नका। हे सगळे नियम पाळण्यासोबतच लिफ्ट वापरताना काळजी घेण्याचं आवाहन या विषयातील तज्ज्ञही करतायत। सेफ्टी प्रिकॉशन्स काय केले पाहिजे हे जेव्हा त्यांना आपण शिकवतो त्या गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात। म्हणजे लहान मुलांना सांगितलं की बाबा लिफ्ट बंद झाल्यावर काय करावं, तर तिकडे फोन असेल किंवा एक बेल असेल ती तुम्ही दाबली पाहिजे, त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणं हे गरजेचं असतं, जेणेकरून मुलं सुद्धा शिकू शकतील। आणि ही पालकांची सुद्धा जबाबदारी बनते की आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो तर आपण नुसतं मुलांबरोबर लिफ्टमध्ये ये जा करतो तसं नाही, तर बाबा उद्या जर लिफ्ट वरती बंद पडली तर काय करायचं, किंवा आग लागल्यावर आपण लिफ्टमध्ये जायचं का नाही जायचं, की स्टेअरकेसनी जायचं, हे आपण पालकांनी सुद्धा मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे। आपण मुलं काय टेक्निकली आपल्याला सगळं ऑटोमॅटिक पाहिजे, लहान मुलं गेलं तरी अडक सुखरूप बाहेर असं अशा टेक्निकली सगळ्याच गोष्टी टेक्नॉलॉजीवर अवलंबून असून पण कामं नाही। आपण पण पालकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की माझं मूल बाहेर गेलं तर लिफ्टमध्ये कामाला जाताना एखादा जाणकार मूल असेल तर त्याला काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण मुळातच सांगायला पाहिजे। 10 वेळा लिफ्ट खालीवर करतो आपण, किमान 2दा तरी मुलांना कानावर घातलं बाबा अडकलं असतं कधी हे बटन दाबायचं, हे अशा गोष्टी बेसिक सांगितलं तर पुढे घटना कदाचित नाही घडणार। पण एखादं अजाणकार मूल असेल, लहान मूल असेल, कधीतरी खेळता जातं तर अशा वेळेला ही पालकांची जबाबदारी बनते। हे प्रत्येकाला टेक्नॉलॉजीवर अवलंबून नाही चालत। लिफ्टशी संबंधित दुर्घटना गेल्या काही महिन्यात आपल्या आजूबाजूला घडताना दिसतायत। अशा परिस्थितीत आपल्या इमारतीतील लिफ्ट तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का हे तपासूनच त्यातून प्रवास करा। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।